तुमची डेंग्यूची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, पण घाबरू नका, आपण लगेच ट्रीटमेंट सुरू करू. ओके? ह्यांचे प्लेटलेट कमी झाले आणि ऑक्सिजन पण 92 झाला. खूप अशक्तपणा जाणवतोय का? काळजी करू नका, आपण 2 दिवस तुम्हाला सलाईनवर ठेवू, जरा अंगात ताकद राहील. बघू. हॅलो बयो, तू सकाळी माका आजार सांगितलास ना, त्याने मी मरूच इथे नाही ना गो. ह्या बघ, खरा खरा सांगा, तुका ना आई रक्त नाही बाप रक्ताची शपथ आहे तुका. खरं सांग. ह्या बघा, तुमका काहीच होणार नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. अगं असं कसं? सकाळपासून ना मग कसा तरी होता, असे हातपाय थरथरतात माझे. तू घरी ये ना गो, असं वाटतं या क्षणात मी मरान. तुम्ही आराम करा, सगळं ठीक होईल. हा, आराम करा, बरं वाटेल तुमका. ये ना. ठेवते. अगं त्यांचाच फोन होता ना? होय, त्यांचे हातपाय थरथरत आहेत. औषध कमी झालं असेल, पोटात थोडं अल्कोहोल गेलं की बरं वाटेल. आणि आता काय, तुला घरी बोलवतंय? बायो, घरात माणसं आहेत, त्यांची काळजी घ्या. इथे डेंग्यूचे पेशंट्स बघणार आहेस तू की काय करणार आहेस? तू तुझी प्रायोरिटी ठरव. 5 ऍडमिशन झाल्यात नवीन, सगळे डेंग्यूचे पेशंट्स आहेत, त्यांना सोडून तू घरी जाणार आहेस का त्यांच्याकडे? तूच ठरव काय करायचं ते. बाप, तुमचा बरोबर आहे. होय, माझी सगळ्यात जास्त गरज आहे आणि डॉक्टरची जबाबदारी निभावणं हे माझं कर्तव्य आहे. माहिती का, माझ्या आधी ना इराने त्याचा गेम केला. इरा, त्या जॅकफ्रूट वालीचा पण तू काही गेम केला काय? हे बघ ने, कशी तोंड पाडून चाललीये. ए बयो, इकडे ना. माका जाऊचा आता तमाशा. बयो, अरे थांब ग, एवढं काय घाईते? हा, काहीतरी इम्पॉर्टंट काम असेल म्हणून बोलवते ना. चल चल ग, चल चल चल. इरा, चल. काय कामा? अगं थांब थांब, सांगते. अगं आम्ही खूप इम्पॉर्टंट आणि छान टॉपिकवर डिस्कशन करत होतो, अल्कोहोलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम. सो आय थॉट की या विषयावर तू खूप छान एक्सप्लेनेशन देऊ शकतेस, नाही का? सांग ना. म्हणजे तुला समजवणं ना जर आहे ना अवघडच आहे, कारण की ना हिला आहे ना नसेलच माहिती. हे नाही, हा तुझा गैरसमज आहे. हिच्यापेक्षा सोपा हा विषय कोणीच समजवू शकत नाही. इरा, म्हणजे अल्कोहोल या विषयाशी हिचा काही गैरा संबंध आहे काय? या सर आत येऊ? अरे विशाल, बरं झालं आलास. अरे कार्डियक डिपार्टमेंट मधली काही इक्विपमेंट चेंज करावे लागतील, थोडा फॉल्ट आहे त्यांच्या.
विशाल हो सर, म्हणजे मी ऑलरेडी त्याची रिक्वायरमेंट दिली सर. म्हणजे ऍक्च्युली मला सरस्वती बद्दल आणि तिच्या बाबांबद्दल बोलायचं होतं. नाही म्हणजे रात्री आपलं बोलणं अर्धवट राहिलं म्हणून. सर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर इट्स ओके, कारण शेवटी ही तुमची पर्सनल गोष्ट आहे. सो आय कॅन अंडरस्टँड. नाही नाही नाही, अरे अगदीच तसं नाही. उलट मला कोणीतरी मदतीसाठी हवंच आहे. मदत? कसली मदत सर? विशाल एक गोष्ट करायची आणि तेही बयोच्या नकळत. म्हणजे नक्की काय करायचं? दुर्दैवानं सुनील बयोचा खरा बाप. त्याला घरातून बाहेर काढायचं. मी आता या क्षणाला तुला सगळ्याच गोष्टी नाही सांगू शकत, पण तो बयोच्या आयुष्यातून निघून जाणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. एवढंच लक्षात ठेव. विशाल. हा सर, आय ट्रस्ट यू. तुम्ही हे जे काही करताय ते सरस्वतीच्या भल्यासाठीच करताय याची पूर्ण खात्री आहे मला. मी आहे तुमच्यासोबत. थँक्स. थांब ना, काय करतेस तू? इतकं छान डिस्कशन चाललंय आपलं. इतर वेळेस किती छान भाषण देतेस, आज पण दे. सो गाईज, अल्कोहोलचे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात हे बयो आपल्याला उदाहरणासहित सांगू शकते. ए इरा, उदाहरणासहित म्हणजे? अरे हे तर असं काय म्हणते, तुला माहित नाही का? अगं हिचे बाबाच खूप मोठे उदाहरण आहेत. अगं हिचे बाबा बेवडे आहेत. तिला कुठे काय बोलायचं तुका समजत नाही का गो? घरातल्या गोष्टी घरातच ठेवायच्या असतात. ग बाई, कसं आहे, अगं आपण अभ्यासाबद्दल बोलतोय आणि त्यात जर आपल्याला तुझ्या बाबांचं एक्झाम्पल द्यावं लागलं तरी चांगलीच गोष्ट आहे, नाही का? पण हिचे बाबा ते डॉक्टर आहेत ना. ए, ते माझे बाबा आहेत, कळलं? हिचे नाही आहेत. हिचे बाबा आले आहेत इतक्या वर्षांनंतर. फायनली हिचे बाबा आले आहेत. पण द सॅड थिंग इज ते बेवडे आहेत. ए पण हिचे बाबा कुठे सापडले? रस्त्यावर? हेतल, ते वडील आहेत माझे. एक्झॅक्टली. अगं तेच विचारते ती, एवढं काय चिडतेस? हेतल वेट, सांगते. काही दिवसांपूर्वी आपल्या हॉस्पिटलमध्ये एक मालवणी बोलणारा माणूस ऍडमिट झालेला ना, तो हिचा बाप आहे. एक नंबरचा बेवडा आहे, माहितीये का? एवढंच नाही, तो माणूस त्यांनी दारू वगैरे पिऊन तमाशा केलेला, दुष्यंत सरांवर अटॅक वगैरे केलेला. तो माणूस हिचा बाप आहे. नाही नाही, तसं बोलायचं नव्हतं मला. त्यांची ट्रीटमेंट करते ना ही, असं म्हणायचं होतं. म्हणून तुला विचारत होते की अल्कोहोलचे एक्झॅक्टली शरीरावर काय दुष्परिणाम होतात, स्वतःवर काय दुष्परिणाम होतात, लिव्हरवर काय दुष्परिणाम होतात, इतरांवर, त्यांच्या फॅमिलींवर काय परिणाम होतात. सांग ना सगळ्यांना, दारूमुळे माणसाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं. बयोचा बेवडा बाबा. डॉक्टर बयोचा बेवडा बाबा. नाही, एक मिनिट, याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? म्हणजे बयो टेक्निकली दारू स्पेशलिस्ट. इरा, तू ज्या काय बोलतस ना त्याचा मला खूप त्रास होतो, पण ह्या तुका नाही कळणार. ह्यात तुझी पण काय चूक म्हणा. जगाकडे बघायचा दृष्टिकोनच तुझा संकोचित आहे ना. झालं? मग आता बस कर भाजी, कळलं? तू सुरुवात केलीस ना
बघ आता ऐकायचं, हिरा या जगात खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप दुःख आहेत, खूप माणसं खूप त्रासातनं जातात, सामाजिक मानसिक शारीरिक खूप त्रास होत आहे. पण या हॉस्पिटलमध्ये काम करून सुद्धा तुका कळलं नाही ना, त्या तुझं दुर्दैव. आणि माझ्या वडिलांचं म्हणशील ना तर ते एक देव माणूस होते. मी लहान असताना त्यांनी गाईचं वासरू वाचवण्यासाठी नदीत उडी मारली आणि ते वाचले. पण त्यांचा नशीबच असा की त्यांच्या आयुष्यात या संघर्ष येईल, एकटेपणा येईल आणि म्हणान ते व्यसनी झाले. मुलगी म्हणान नाही, पण सगळ्यात आधी एक माणूस म्हणान त्यांच्यावरती न हसता माझ्याकडून काय करता येईल आणि त्यांचा त्रास कसा कमी होईल ना, त्या मी बघते आणि बघणारच. त्यामुळे तू माका काय बोलली ना तरी माका त्याचा काय फरक नाही पडत, कारण मी एक भावी डॉक्टर असण्याचा आणि एक मुलगी असण्याचं कर्तव्य पार पाडणारच. काय बघताय का? इतकं छान भाषण दिलंय, चला क्लॅप करा, मस्त. झालं? मग आता निघू शकतेस. दारू स्पेशलिस्ट. सॉरी, आय थिंक देर इज अ बेटर. बेवड्याची लेक. भयो, काय ग, काय झालं? काय नाही. भयो, तू मला बाबा म्हणत नसलीस तरी मला कळतं, तुझ्या डोळ्यातलं पाणी दिसतं. खरंच असं काय नाही. काय काम होता? वॉर्ड नंबर 3 मध्ये जा, तिथल्या काही पेशंट्सना इंजेक्शन्स द्यायचे आणि काही पेशंट्सना औषध. ठीक आहे? ठीक आहे, व्हायचं काम झालं की जाते. हा बाबा. तुम्ही हय काय करतास? तुम्ही दारू पिऊन हयलास? तुझी आठवण येली ना, म्हणा नेलंय मी आईचं. तुम्ही चला हैसून, चला लवकर. बस तू पण बस बस. अहो तुम्ही हय कसा केलास? किती म्हणजे मी तुका फोन केलेला, तू काही येलच नाही, म्हणून मग मीच येलय तुका भेटू घ्यायचं. पण मी काम संपून घरात येणारच होत आहे. अगो तुझ्या घरात नसलंस ना की मका नाही तरी वाटतं. घरातली सगळी लोकांशी मोठे मोठे डोळे करून बघतात माझ्याकडे. सुमन तर मका घालून पाडून बोलता, माहिती घालून पाडून. काय? त्या करू नका, त्या करू नका, ऐसर बसू नका, तैसर बसू नका. काय करू, मी गरीब मान, पण मी तैसर राहत आहे ना तर नाही आवडत आहे त्यांका. म्हणून तुका मी विनंती करते नको तू चल माझ्या वागणं, आपण लांब काहीतरी जाऊन राहू. मी काम करेन, पैसे कमवून आणेन, 2 घास कमी खाऊ पण सुखात राहू. या बघा तुमची तब्येत बरी नाही आता, आपण म्हणाल खरंच नाही जाऊ शकत. अगो त्या अपमानान मरून जाईन मी जैसर. मका नाही राहायचं डॉक्टरच्या घरात, म्हणून मी निघून गेलो होते ना. पण लांब गेल्यावर माका कळला गो तुझ्याशिवाय मी 1 मिनिट नाही राहू शकत, म्हणून गेलंय गो.
काय करेक्ट काम करतोय हा माणूस. ते दारू पिऊन मानलं याला. तुम्ही चला आयसू. अगं नको, मका नाही राहायचं. चला आपण घरी जाऊ. नाही, मका नाही राहायचं. काय बोलू नका, तुम्ही चला. अगं नको म्हणते. छत्री छत्री पडली. अगं थैसर नको गो, माका नाही आवडत थैसर. रिक्षा, एक रिक्षा पण आहे. थांबत पण नाही. रिक्षा, एवढ्या पावसात रिक्षा पण ना. रिक्षा थांबत नाही यार, रिक्षा पण ना. अगो अशी नाही थांबत रिक्षा. बघा ए रिक्षा रिक्षा. काय करताय तुम्ही? अगो तूच मागा त्यांना रिक्षा रिक्षा करतेस ना. काय एवढी घाई काय लागली तुझा? अहो माका ना परत हॉस्पिटलला जाऊचा कामासाठी. बाबा ते वाट बघतात. म्हणजे तू मगा सोडून जात परत? अगो तू जवळच नसता की माझा जीव असं कासावीस होता माहितीये. मरताना तरी तू माझ्या जवळ हो, असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही चला बघू घरी. मागा नाही येऊ जायचं, नाही येऊ जा. इतक्या वर्षांत ही बघा, ही माझी पोर इतक्या वर्षांत मागा भेटली आणि आजारी माणसा घी सोडून जाता. मला बरोबर आहे का? हा बरोबर. नका ना असं करू. चला तुम्ही. शुभंकर सर, 7 नंबर वॉर्ड मधल्या त्या जादवांच्या इंजेक्शनची वेळ झाली. बयो आहे ना तिथे, तिला द्यायला सांग. सर बयो वॉर्ड मध्ये नाही. अरे मग बाजूला असेल कुठेतरी, शोध तर खरं. अहो सर, सगळे वॉर्ड फिरान बघलंय मी. 7 नंबर वॉर्ड मधल्या इंजेक्शनची सगळी सोय केलंय, पण मला बयो खरंच दिसाक नाही. असं कसं? गेली कुठे ती? शुभू, शुभंकर, इराला पाहिलास का कुठे? इरा 5 नंबर वॉर्ड मध्ये. राजे भाऊ एक काम कर, कॅन्टीन मध्ये जा, तिथे असेल कदाचित बयो. तिला शोधून घेऊन ये. हा सर. एक मिनिट, तू बयो बद्दल विचारत होतास? हो. अरे बयो तर तिच्या बाबांबरोबर गेली. आता मी पाहिलं येताना. तिच्या बाबांना बरं वाटत नव्हतं तर ती तिच्या बाबांना घेऊन घरी गेली. काय सुनील आला होता इथे? हो. मला काहीच कसं नाही सांगितलं बरं. आणि मला न सांगता हॉस्पिटल मधून निघून गेली. साहेब साहेब तुम्ही सांगा आता. मागा ही माझी पोर मागा सोडून जाता. इतक्या वर्षांत मागा ती भेटली. लहान होती ना तेव्हा मी का सोडून गेलेले माहिती आहे. आता परत भेटतो, मी आजारी असे तरी जाता ती मागा सोडून. या बरोबर आहे का? नाही तुम्ही मागा सांगा, या बरोबर आहे का? बाबांचा फोन. आता काय सांगू? मी जर हॉस्पिटलमधनं यांच्यामुळे निघून गेले, ह्या कळला तर ते चिडतील. काय करू? असं काय झालं? सावकाश. अगं सोड माग सोड. बयो घरी जाऊ जा ना. चला तुम्ही चला. अक्कल नाहीये का ह्या मुलीला? सावकाश. थांबू नका तुम्ही. रिक्षा सापडले की मग मागा नाही जाऊता आपण. रिक्षा रिक्षा थांबा. हा थांबा थांबा थांबा. इजा घुमा. बसा बसा बसा. जातात. मॅडम कुठे जायचं? घरी. हो मॅडम, तुमचं मला घर माहिती आहे का? सॉरी सॉरी, पारिजात बंगला, कॉस्मोस पॅराडाइज. नाही 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 नाही.
आपल्याला तिकडे जायला जमणार नाही, अजिबात जमणार नाही. अहो दादा असा नका ना करू, पेशंट आहेत ते, त्यांना घरी घेऊन जायचं आहे. मी तुम्हाला उतरा बोलते, उतरा खाली. दादा प्लीज ना, अहो मी विनंती करते, प्लीज चला. अहो उतरा बोलतोय. अहो असं का करते? माझी पोर एवढी विनंती करता तुका, माझी लोक हायसर गाडून टाक ना चित्तो. माझी पोरगी म्हणताना चल मग रिक्षा काढ. कॉलर पकडायचं अजिबात. येत नाही बघतोय ना मी. भय भय तुका जो नडला त्याका मी फोडला. काय करताय तुम्ही? त्यांना काम असत, आपण दुसरी रिक्षा बघू ना प्लीज. नका ना वाद घालू, जाऊ द्या ना. तुम्ही जा, पाया पडते मी तुमच्या, प्लीज जा. आम्ही दुसऱ्या रिक्षाने जाऊ. प्लीज प्लीज सॉरी सॉरी, तुम्ही जा. ना 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 ना. खवीस आता मला कित्याक फोन करता. हा बोला वहिनीनू, काय झाला? रमाकांत भाऊजी, आता मोठा हंगामा होणार आहे, मोठा हंगामा. म्हणजे? आपण सुनीलला दारू पिऊन हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं तमाशा करायला, हो की नाही? काय सांगतास काय? म्हणजे त्या पावल्यान हॉस्पिटलमध्ये जाऊन तमाशा केल्यानंतर? नाही, पण आता तमाशा घरात होणार आहे आणि शुभंकर तमाशा करणार आहे. शुभू? आणि ता कसा? शुभंकर बयोवर चिडलाय, कारण बयो सुनीलला इथून घेऊन गेली आणि तेही न सांगता. तिला अक्कल आहे की नाही वगैरे बोलत होता शुभंकर. वा, म्हणजे आता शुभू त्या बयोवर चिडलेलो असा. हो. आता तुम्ही फक्त एवढंच करा, बयो घरी आली की ती पुन्हा हॉस्पिटलला येणार नाही एवढं बघा. हा शुभंकरचा जो काही राग आहे ना, असाच राहायला पाहिजे. हा ठीक आहे, ठीक आहे. आम्ही बघतोय वयो हैसून हॉस्पिटलमध्ये जाऊचीच नाही. गुड. त्याचा बंदोबस्त मी करते बरोबर. चला रमाकांत शेठ, कामाला लागूया. चला 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 चला. फुले खै रवलं अजून. या पयोचं पण काय पत्तो नाही. येवा रे, येवा लवकर. माका ना जरा तमाशो बघूच. चला सावकाश. इले 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 इले. सावकाश. अरे दादा. सावकाश. होय बसा. दादा, अरे असं काय झालं तुका? सावकाश. वयो काय झाला? हे परत दारू पिऊन इल्यात? तुम्ही थांबा, मी इले. अगं नको नको जाऊस तू. मी हळदचा लिंबू पाणी घेऊन येतो, थांबा. माझा ऐक गो. थांब, मी पण येतोय. बघूया. बयो तुका शुभूक न सांगता हॉस्पिटलातून हय घेऊन इला ना. मला शुभू त्याच्यावर जाम चिडलेलो असा. काय बोलतोस काय? ते जरा हळू बोलला. चुकले चुकले.
जो हसला तो फसला माहितीये. झाला डायलॉग मारून झाला. आता मी काय सांगते ना ता नीट ऐक. काय जरी झाला ना तरी बयो खायसून परत हॉस्पिटलात जाऊन देऊचा नाही. कळला तुका? तुका जा करूचो हाता कर. तसं पण मी भयोग आज हॉस्पिटलात जाऊन देऊचे नाही ठरवले. आलेले इथे डेंग्यूचे पेशंट्स बघणार आहेस तू की काय करणार आहेस? तू तुझी प्रायोरिटी ठरव. 7 नंबर वॉर्ड मधल्या इंजेक्शनची सगळी सोय केली पण मला बयो खरंच दिसाक नाही. बयो तो तिच्या बाबांबरोबर गेली. स्वतःच्या आधी तिच्या कामाचा डॉक्टरी पेशाचा विचार करायची बयो. किती डेडिकेशन होतं तिच्या. लहान असताना सुद्धा हॉस्पिटलमधून पाय निघायचा नाही तिचा. आणि आता शुभंकर सर बयो परत इला काय? नाही मला नाही माहिती. त्याच्या बाबांची सुनीलची म्हणजे त्यांची तब्येतीबद्दल विचारूचा होता. काय असा इला इला घाई घाईतच निघान केला ना. हॉस्पिटल आहे. पर्सनल गोष्टी इथे नाही करायच्या. जा तुझ्या कामाला जा. एक काम कर वॉर्ड नंबर 2 मध्ये जा आणि तिथल्या पेशंटची फाईल आणून द्या मला. हा सर. काय रे काय झालं? नाही काही नाही. बयो तुला न सांगता गेली म्हणून चिडलायस ना? नाही मी समजू शकते तुझी डिसअपॉइंटमेंट. बाबा तिला आहे ना प्रत्येक गोष्टीत पुढे पुढे करण्याची सवयच आहे. आता बघ ना तुम्ही सगळेजण मिळून तिला डॉक्टर होण्यासाठी इतकं प्रोत्साहित करतायत. काही कदर नाही. हा म्हणजे पेशंट्सना बघणं, त्यांची काळजी घेणं, त्यांची अपडेट्स घेणं तिची नैतिक जबाबदारी आहे. आणि हे सगळं सोडून ती तिच्या बाबासोबत जाऊच कशी शकते? व्हेरी डिसरिस्पेक्टफुल. जा तुझ्या कामाला जा. अरे नाही बाबा माझी सगळी कामं झाली आहेत. पण तुझी हरकत नसेल तर बयोचे पेशंट्स मी हँडल करते. तुझी हरकत नसेल तर चालेल? हो. क्या बात है. आता तुझा हा राग मी अजिबात कमी होऊ देणार नाही बाबा. ही भिकारडी खूप पुढे पुढे करते ना. आता कर पुढे. आता तुला दाखवते. अयो काय झाला? तू ठीक असस ना? होय आत्ते मी ठीक आहे. घ्या 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 काय घ्या लिंबू पाणी घ्या. नको मागा लिंबू पाणी नको. माझा अपमान करत आहेत सगळे. मगा मानान जगूचा मानान अपमान करतात सगळे माझ. हा किलो मोठो ताट मागण्या जागणारो. हा सकाळ सकाळ गेल दारू पिऊ आता येतं तमाशा करू खय. अरे एक काम करा त्याका धरून ठेवा. नाक धरून त्याका सरवत पाजा. म्हणजे कसं त्याची दारू उतरतली ना म्हणून सांगते. सुमन मी त्याका हैसून पकडतोय तू थैसून त्याचा हात पकड. नाक दाबून त्याका. मी नाही पकडतले. जबरदस्तीने पाजायची काय गरज नाही. घ्या तुम्ही पिऊन घ्या. नाहीतर मी बोलणार नाही तुमच्या वांगडा. असं किती बोलतोस गो? माझ्यावर बोललं नाही तर जगून काय उपयोग आहे माझा? काय उपयोग आहे जगून? घ्या मागे.
सावकाश. तुम्ही आता घरातच थांबा. हा, आराम करा. ज्या झाला तर झाला. मी इलाय. हो भयो, काय आपल्यासारखा जाते जाते जाते. नको गो जाऊ, मागा सोडून नको जाऊ. तू गेलंस ना लांब की माझा जीव असा कासवीच होता गो. अहो आता लिंबू सरबत दिलाय ना, मग बरा वाटेल. हा कसला बरा वाटत. हे बघ आता माझा कसा जीव असा खालीवर होता. नको मागा सोडू नको जाऊ. आजच्या दिवस फक्त आजच्या दिवस जा माझ्याजवळ गो. मग कसं तरी होता मग. बरं ठीक आहे. आत्ते तुझा फोन खाया किचन मध्ये असा. हा. बयो, तुझ्या त्या डॉक्टर बापापासून तुका कायमचो लांब करणार मी.